ओम, कालचा दसरा मेळावा यामध्ये राज ठाकरे यांच्या युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी संकेत दिले, त्याचबरोबर शिंदेंवर सुद्धा शाब्दिक फटकारे मारलेत। श्वेता, खरं तर कालचा दसरा मेळावा हा राजकीय विचारांचं सोनं म्हणण्यापेक्षा राजकीय टोलेबाजीसाठीच खरं तर गाजला असं आपण म्हणू शकतो। कालच्या मेळाव्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी दोघांनीही आपापल्या मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी केली। जो मुद्दा तू उपस्थित केलास तो म्हणजे राज आणि उद्धव यांच्या युतीचा। पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या संदर्भात, राज ठाकरेंच्या सोबत युती करण्याच्या बाबत उद्धव ठाकरेंकडून स्वतःहून एक विधान करण्यात आलंय की आम्ही 5 एप्रिलला जे एकत्र आलो होतो ते एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो होतो। त्यामुळे युती संदर्भातलं एक पुन्हा एकदा सांकेतिक विधान त्यांनी केलंय, एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर काल मेळावा होण्यापूर्वी सुद्धा ज्या चर्चा सातत्यानं सुरू होत होत्या की या युतीची घोषणा होईल किंवा या संदर्भात काही महत्त्वाची घडामोड घडेल, राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहतील, या सगळ्या गोष्टींवरती वक्तव्य करणं मनसेकडनं प्रकर्षानं टाळलं गेलं किंवा मनसेकडनं कुठलीही अधिकृत आणि मोठी भूमिका घेण्यात आलेली नाही की राज ठाकरे या मेळाव्याला जातील किंवा नाही जातील किंवा जे युतीच्या संदर्भातल्या घोषणा आहेत। आता काल रात्री ही घोषणा खरं तर उद्धव ठाकरेंनी केली की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत, परंतु यानंतर सुद्धा मनसेकडनं कुठलीही अधिकृत अशी प्रतिक्रिया या संदर्भात पुढे आलेली नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरे सातत्यानं जरी या युती संदर्भात घोषणा करत असले तरी सुद्धा मनसेकडनं या संदर्भात अद्याप तरी भूमिका आलेली नाहीये, अद्याप कुणीही मोठा नेता या संदर्भात बोललेला नाहीये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरण्यावरून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचे कटआउट्स किंवा ज्या पद्धतीचं होर्डिंग शिंदेंच्या मेळाव्यामध्ये स्टेजवर लावण्यात आलं होतं त्यावरून सुद्धा शिंदेंवरती मोठ्या प्रमाणात टीका केली आहे। यांच्या खरं तर पक्षाचे प्रमुख अमित शहा असतील किंवा या सगळ्या पद्धतीच्या टीका, या सगळ्या पद्धतीचे आरोप आक्षेप आणि एकंदर त्यांच्या टिप्पण्या या त्यांनी शिंदेंवरती केलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला शिंदेंनी सुद्धा त्याच पद्धतीमध्ये या सगळ्या टीकेला उत्तर दिलं। त्यामुळे कालचा दिवस हा दसरा मेळावा एकंदर जर आपण पाहायला गेला तो राजकीय टीका टिप्पणीमुळे गाजला। एकनाथ शिंदेंनी सुद्धा दुसऱ्या बाजूला फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय सुचणार असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले। त्यामुळे कालचा जर आपण दिवस पाहिला तर तो राजकीय टीका टिप्पणीमध्येच खऱ्या अर्थानं गाजला। मुंबईतले हे 2 मेळावे खऱ्या अर्थानं गेल्या 4 वर्षापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असतात। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात पुन्हा एकदा जरी घोषणा दिली असली तरी सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरेंकडून मनसेकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। ती प्रतिक्रिया कधीपर्यंत येते हे देखील पाहावं लागेल। आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं जे बॅटल आहे, जे वॉर आहे, जे राजकीय युद्ध आहे त्याला आता कुठला आयाम नवीन प्राप्त होतोय, कारण निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्यात। त्यामुळे या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये येऊ घातलेल्या काही महिन्यांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।